राकेश महाजन, मनोज पारसेकर, बाबा मयेकर, श्याम नाईक या सर्वांचं, मायकल फर्नांडिस, महेंद्र करमळकर, आपण व्यासपीठावर या. आपल्या सर्वांचं या ठिकाणी या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत. आपण वळतोय या अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. मात्र आजच्या या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय हळदिवे सर, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी हो, आज आनंदाची गोष्ट एवढीच आहे, आमचे सहकारी सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्हा हौशी तालुका दोडामार्गचे आमचे सहकारी आमचे प्रवीणजी भोसले, त्याचप्रमाणे आमचे व्यासपीठावर उपस्थित असलेले टोपले साहेब, चांद साहेब, सर्वच मित्र हो, माझे सन्माननीय सदस्य हौशीचे कृष्णा नाईक, विजयजी गवस आणि वाखाण्यासारखं नाव घेण्याचे आमचे करमरकर साहेब. आज ह्या व्यक्तींचं वय साधारणतः 55च्या आसपास आहे. आमच्या झालेल्या टुर्नामेंटमध्ये कणकोलीमध्ये SPLमध्ये एवढा लाजवाब कॅच घेतला तर त्यांना सर्वांना उठून आमच्या खेळाडूंनी मानवंदना त्या कणकोलीमध्ये दिली असे आमचे करमरकर साहेब. त्यांनी मला विचारलं, ही व्यक्ती तुम्हाला भेटली कुठे? तर म्हणजे सिंधुदुर्गच्या टोकाला मला भेटली. आज वय वर्ष 55, 20 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशा प्रकारची कॅच त्यांनी टुर्नामेंटमध्ये घेतली. सर्वांनी त्यांना खरोखरच मानवंदना दिली पाहिजे आणि त्यांचं खरोखर स्वागत करायला पाहिजे. मित्रहो, जय भोसलेंनी सांगितल्याप्रमाणे 40 नंतर म्हातारा होतो ही संकल्पना आम्ही मोडीत काढली सर्वांनी एकत्र येऊन. टोपले साहेब, साधारणतः 10 वर्षा पाठीमागे ही संकल्पना मला सुचली. पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा मी पिंजून काढला आणि 40 नंतरचे सर्व खेळाडू एकत्र करून 45 वर्षावरील एक संघटना स्थापन केली. हा कार्यक्रम 11वा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतोय. 45+ लोकांचा मला सांगायला अभिमान वाटतोय. अगदी घरातल्या मुलांपासून एक साधारणतः 40 झाल्यानंतर थांबवलं जातं. तीच मंडळी इरीने खेळत आहेत. आज ही लोकसंख्या बघितली 50-55ची, काही मन भरून येतं. ज्यावेळी गावात टुर्नामेंटचा सीझन सुरू होतो त्यावेळी नवीन मुलं आमच्याकडे बघून 2 वर्ष हसत होती. हे कुठेतरी पडतील, धडतील आणि त्यांना मजा वाटेल असं होत होतं. आज हे ज्या प्रकारे बॉलिंग करतायत, बॅटिंग करतायत, सिक्स मारतायत, चांगल्या प्रकारची फिल्डिंग करतायत, तोंडात त्यांच्या बोटं घालून ते लोक आमचं कौतुक करतायत. हीच मंडळी 10 वर्षा पाठीमागे चेष्टा आमची करत होती, तीच मंडळी आम्हाला मानवंदना देतात. मला अभिमान वाटतोय की ह्या माध्यमातून, माझ्या संकल्पनेतून सर्व मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टोपले साहेब उभे राहिली, चांद साहेब उभे राहिली आणि पुनश्च एकदा अभिनंदन आनंद घेत आहेत. मित्रहो, 40 नंतर शरीर थकतं, मन थकतं, पैसा असतो, प्रसिद्धी असती, सगळं काय मिळतं, परंतु तारुण्य काय मिळत नाही. ते मिळवायचा प्रयत्न आपल्याच्या माध्यमातून जे घडतंय, खरोखरच मला बरं वाटलंय. ह्या व्यासपीठावरती सगळ्या जाती, धर्माची, पक्षाची लोक गुण्यागोविंदानं इथं येत आहेत, क्रिकेट खेळत आहेत, सुखदुःखात सामील होत आहेत, प्रत्येकानं साथ देत आहे. याच्यासारखा आनंद ह्या वयात भोसले साहेब आम्हाला मिळत नाही. तो पुनश्च एकदा आपल्या सहकार्यातून मिळतोय. अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही एखादी टुर्नामेंट भरवावं एवढी मंडळी जमते का बघा, परंतु संपूर्ण पांढरे केस झालेले, केस गेलेले सर्व मंडळी एकत्र येत आहेत. मग अशी देसाई बघितले मी, देसाईंचे बॉल बॅट्समनचे बॅटला लागत नव्हते. चांगली गोष्ट आहे. तुमचं ज्यावेळी सगळ्यात श्रीमंत असेल ते शरीर, आणि शरीर आपण पूर्णपणे आपण ते कमावतोय, आनंद भोगतोय, आनंद मिळवतोय, देतोय. भोसले साहेब, मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं की हा कार्यक्रम आपला वर्षानुवर्षे वाढत जाणार. ह्या कार्यक्रमामध्ये हौशीला तुम्ही जी काय मदत लागेल ती मागा. चालू वर्षाला तुम्ही मागितली नाही. एकदा पुनश्च तुम्हाला सांगतो, जी गवस असतील, नाईक असतील, तुम्ही पाठपुरावा करा, तुम्ही मागा. आम्ही नाही दिलं ते विचारा तुम्ही. आम्ही 20-20+ घेतली. अंडर-16 मुलांसाठी आम्ही अंडर-16 घेतो. 1.25 लाख रुपये खर्च करतो. आता 8 दिवसापूर्वी संपली टुर्नामेंट, मागच्या रविवारी. आज 8 दिवस संपली वेंगुर्ल्याला. 2020 घेतली. नंतर आमची जिल्ह्याची टुर्नामेंट घेतली. हा आमचा 11वा कार्यक्रमाला मी हजर आहे. वय वर्ष माझं खूप लहान आहे, मी 65 वर्षाचा आहे. आता मी काय माझी मोठे म्हणून सांगणार नाही. मी फील्डवर कसं वावरतो त्या माणसाला विचारा. माझ्या हातात
असा एक लाजवाब कॅच घेतला मी की मी माझ्या 15व्या वर्षी सुद्धा घेतला नसता असा कॅच मी घेतला. सर्व लोक स्टँडमध्ये मैदानामध्ये आले. मला सांगायचा अभिमान एवढंच वाटतो की आज मी काय मिळवलं की जुनी मित्रमंडळी मी मिळवली. ती मित्रमंडळी एकत्र होती. ती सर्व पक्षाची असतील, जातीची असतील, धर्माचे असतील, सुखदुःखात भाग घेत आहेत. सर्व क्षेत्रामध्ये एकमेकाला मदत करतायत. मेडिकलचा विषय असो, ॲक्सिडेंटचा विषय असो, कोणीही लग्नाचा विषय असो, सगळ्या गोष्टीमध्ये आनंद घेत आहेत. असेच तुम्ही एका कुटुंबात गुण्यागोविंदाने एकत्र राहा. आणि जय भोसलेसारखे जी व्यक्ती आज सर्वसामान्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये वावरते, अशा प्रकारची माणसं सगळ्या क्षेत्रातली डॉक्टर आहेत, वकील आहेत, सर्व एकत्र येत आहेत, सुखदुःखात भाग होतात. असा आनंद सर्वांना लुटूया. तुम्ही मला बोलवल्याबद्दल मी तुमचे खरोखर आभार मानतो. अशा प्रकारचे तुम्ही कार्यक्रम करा. आणि सगळ्यात मध्ये भोसले साहेब आमच्याकडून मदत घ्या. आम्ही सर्वांना मदत करतो. जोडामार्ग मागे का. दुसरी गोष्ट, जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांना एक विनंती आहे, खेळाडू येतात, सगळं काय होतं, पैसाही जमतात, दात्यांमुळे सगळं शक्य, फक्त चांगलं एक मैदान बनवा, एवढी विनंती मान्य करा असं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हळदिवे साहेब. मी गेल्या वर्षी आपल्याला सांगितलं की पुढच्या वर्षी हे मैदान अतिशय सुंदर होणार आहे. या मैदानाचं काम आजपासूनच सुरू होणार होतं. सकाळी तो कॉन्ट्रॅक्टर पण आला होता. मात्र आज आमचा अंतिम दिवस असल्याने त्याला सांगितलं, बाबा तू उद्यापासून काम सुरू कर. तरी त्याने आजूबाजूचा परिसर साफ केला आहे. पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही याल त्यावेळी पॅव्हेलियन हे इथे असणार नाही, पॅव्हेलियन दुसरीकडे असेल आणि आपल्याला चारही बाजूने या ठिकाणी बाउंड्री मिळेल. ही अपेक्षा जी तुम्ही व्यक्त केली ती निश्चितपणे पुढच्या वर्षी या मैदानावरती पूर्ण होईल. वळूया आता या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलात. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वजण या मैदानावरती खेळलात. या मैदानावरती अनेक जण धडपडले, पडले, उठले, परत धावले आणि त्यानंतर टीम घडली. या मैदानावरती तारीफ या ठिकाणी करावी लागेल श्याम नाईक यांच्या संघाची, श्री फायटर संघाची. पहिल्याच वर्षी हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि अंतिम फेरीमध्ये तो त्याने प्रवेश केला. दुसऱ्या संघाचं कौतुक करावं की त्यांचा हेवा करावा हेच मला कळत नाही आहे. ते म्हणजे माझे मित्र मनोज पारसेकर आणि जानी बोर्डेकर यांचा संघ वक्रतुंड वॉरियर्स. हा संघ कधी काय करेल याचा नेम नसतो. हा संघ सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी अंतिम विजेता ठरलेला आहे, वक्रतुंड वॉरियर्स. आणि खास करून त्यांचं लकी नाणं म्हणजे तो योगेश शेटवे. त्याला ते सोडायला बघतच नाही, पाहिजे ते करा पण त्याला सोडत नाहीत आणि तो खेळ करून जातो. या ठिकाणी निश्चितपणे या स्पर्धेमध्ये सगळ्यांची बॅट चमकली. हळदिवे साहेब, एक तुम्हाला सांगावंसं वाटतं, अनसोल्ड प्लेयर होता एक, ज्याला सगळ्यांनी कोणीही बोली लावली नाही. त्याला आम्ही आमच्या संघामध्ये घेतला, म्हणजे चांदसापचा संघ होता दामोदर क्रिकेटर्स, त्या संघामध्ये घेतला आणि पहिल्या कालच्या 2 सामन्यामध्ये त्याने एक हाती सामने जिंकवून दिले. म्हणजे अनसोल्ड प्लेयर आयकॉन अनसोल्ड प्लेयर कसा असतो हे त्याने दाखवून दिले. म्हणजे यामध्ये सांगायचा उद्देश, ज्या दिवशी दिवस चमकेल, सूर्य चमकेल, त्या दिवशी त्याची बॅट तळपते हे पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झालंय. श्री फायटर संघाचा जर विचार करायचा झाला तर श्री फायटर संघ या ठिकाणी शेवटचं षटक थोडंसं महागडं या ठिकाणी झालं आणि त्याचमुळे या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मला प्रश्न एकच पडला की कृष्णा नाईक अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना कृष्णा नाईकने शेवटचं षटक का टाकलं नाही. कारण शेवटच्या षटकामध्ये तब्बल नंदू 26 धावा खर्ची गेल्या आणि त्याच या पराभवाला कारणीभूत ठरल्या. यामध्ये कोणाचंही दुमत असायला कारण नाही. असो, या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदाच संघ तुमचा स्पर्धेत सहभागी झाला, रनरअप तुम्ही ठरलाय. विजेत्या संघाचं अभिनंदन आणि तुम्हालाही अभिनंदन. आणि असेच पुढे तुमचे संघ या स्पर्धेमध्ये उतरत राहो. पुढच्या वर्षी वेगळ्या संकल्पनेतून आम्ही ही स्पर्धा घेणार आहोत, त्याची आम्ही लवकरच याने आपण डिक्लेरेशन करणार आहोत. तर वळूया आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. या सामन्यातील अंतिम सामन्यातील दोडामार्ग तालुका लिजंड ट्रॉफी 2026 पर्व 3 मॅन ऑफ द फायनल आणि या अंतिम सामन्यातील सामनावीर ठरतोय शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 18 धावाची एक विस्फोटक खेळी ज्याने साकारली
तो आनंद नाईक वक्रतुंड वॉरियर संघाचा फलंदाज या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय. मी राकेश महाजन यांना विनंती करतोय की या पारितोषिकाचं त्याने वितरण करावं. मित्रांनो, स्पर्धा 2 दिवस चालली. स्पर्धेत जशा पद्धतीने बक्षिसाची रक्कम असते, जशा पद्धतीने ट्रॉफी ठेवलेले असतात, जसं सर्वांचं लक्ष या ट्रॉफी आणि पैशांकडे असतं, तसंच मैदानावरती 2 माणूस असे असतात की त्यांच्यावर सगळ्यांच्या नजरा असतात. तो नव्हे तर त्या स्पर्धेचा तो कणा असतो. असे 2 आमचं ऑफिशियल्स अर्थात शिवराज परब सलग 3ऱ्या वर्षी या स्पर्धेसाठी आम्हाला पंच म्हणून लाभत आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी बाबा टोपले यांना विनंती करतोय की शिवराज परब यांचा सन्मान करावा. आमचे जवळचे स्नेही शिवराज परब अतिशय उत्कृष्ट क्रिकेट पण खेळतात. त्यानंतर दुसरे ऑफिशियल्स पॉली फर्नांडिस वेंगुर्ला तालुक्यातील या ठिकाणी पॉली फर्नांडिस, आपल्याला विनंती असेल शिवराज परब या ठिकाणी या पारितोषिकात स्वीकार करतील. मी चांदसाब चांद यांना विनंती करतो या पारितोषिकाचं त्याने वितरण करावं. त्यानंतर या स्पर्धेत नव्हे मित्रांनो, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. या स्पर्धेमध्ये जसा संपूर्ण गावाचा महसूलचा ताबा जसा तलाट्याकडे असतो, जसा 7-12 लिहिण्याचं काम जसा तलाठी करतो आणि एखादा आकडा इकडचा तिकडा झाला तर त्याची जागा याच्या नावावर आणि याची जागा त्याच्या नावावर होऊन वाद निर्माण होतो. आणि क्रिकेटमध्ये ही तलाट्याची भूमिका जे निभावतात त्यांना स्कोरर अर्थात गुणलेखक म्हणून संबोधलं जातं. आणि गोवा राज्यातील कॉम्प्युटर स्कोरर म्हणून ज्याला ओळखलं जातं, ज्याचा नावामध्ये अखिल हा म्हणजे अलिखित नियम, जो अखिल परब या ठिकाणी आहे. अखिल परब गुणलेखन अतिशय सुंदर केलं, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी नंदू टोपले आपल्याला विनंती करतोय की या ठिकाणी अखिल परब यांचा आपण सन्मान करावा. त्यानंतर गेले 2 दिवस या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचं धावतं समालोचन ज्यांच्या मुखावाटे आपण ऐकलात ते घोडगेवाडीचे सुपुत्र अतुल करपे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी या ठिकाणी हळदिवे सर आपल्याला विनंती करतोय अतुल करपे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. त्यानंतर आमचे दुसरे समालोचक धन्यवाद हळदिवे साहेब. आपला मी खरोखर मी स्वतः आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो अशासाठी की या खेळाडूनं गेली 2 ते 3 दशकं अनेक वर्ष मैदानं गाजवली. आणि मला वाटतं जर तुम्ही ही संघटना स्थापन केली नसती तर कदाचित हे खेळाडू कधीच एकत्र आले नसते. गेल्या 3 वर्षापासून हे 3रं वर्ष होतं आणि हे 3ऱ्या वर्षात एकत्र येताना खूप चांगलं वाटतं या खेळाडूंना पाहताना. आणि त्यानंतर आम्ही देखील आमची एक दोडामार्ग तालुक्यातील नामवंत स्पर्धा गेली 10 वर्ष सातत्याने त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि या वर्षीचं हे 11वं पर्व असेल. येत्या 20, 21 आणि 22 फेब्रुवारीला त्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि त्या स्पर्धेत आम्ही एक अशी अट ठेवली, एक लिजंड खेळाडू कंपल्सरी त्यामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून प्रत्येक संघात खेळवायचा आहे. आणि त्यानंतर फायनल डे दिवशी आम्ही एक संकल्पना आखली गेली. 35 वर्षाच्या खालील आणि 40 वर्षाच्या वरील खेळाडू म्हणजे लिजंड खेळाडू आणि यंग खेळाडू अशी आम्ही एक स्पर्धा ठेवलेली आहे. आणि त्या स्पर्धेला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण त्या स्पर्धेच्या निमित्तानं यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. यथोचित आम्ही देखील नियोजन केलेलं आहे की आम्ही देखील तुमचा यथोचित सत्कार सन्मान करायचा ठरवलेला आहे. त्या निमित्तानं आपण त्या स्पर्धेला निश्चित याल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद.
रोपटी लावत जावीत आणि रोपटी लावता लावता त्या रोपट्याची कधी रोपवाटिका होईल हे सांगता येत नाही. आणि आम्ही लावलेल्या रोपट्याचं आता रोपवाटिकेमध्ये रूपांतर झालंय, कधी त्याचा डोंगर होईल हे सांगता येणार नाही, कारण ही सुरू झालेली आहे, आपली ही सुरुवात आहे आणि पुढे पुढे ही वाढतच जाईल. त्यानंतर दुसरे समालोचक आमचे मराठीचा एक सुंदर आवाज तुषार देसाई, या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय. मी DK सर आपल्याला विनंती करतोय त्याचा आपण सन्मान करावा. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी झाले होते. त्यातील 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र झाले. 2 संघ 6 संघ या ठिकाणी काही एलिमिनेटर राऊंडमध्ये क्वालिफायर राऊंडमध्ये पराभूत झालेत. तर या संघामुळे संघ मालकामुळे ही स्पर्धा यशस्वीचं शिखर गाठले या मैदानावरती. त्यामुळे त्या संघाच्या संघ मालकांना या ठिकाणी सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन आमचे प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्या 6 संघांचा. मी या ठिकाणी प्रथमतः मेलिसा वॉरियर संघाच्या संघ मालकाला या ठिकाणी विनंती करतो, या ठिकाणी यायचं आहे आपण आणि हे प्रेमाचं प्रतीक मायकल फर्नांडिस आपलं या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी मी प्रमोद गवस यांना विनंती करतो या ठिकाणी या सन्मान ट्रॉफीचं वितरण त्यांनी करावं. त्यानंतर दुसरा संघ होता जो एलिमिनेटर राऊंड मध्ये पराभूत झाला. अतिशय सुंदर असा खेळ पहिले 2 सामन्यामध्ये केला, मात्र आजच्या दिवसामध्ये थोडेसे त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. दामोदर क्रिकेटर्स या संघाचे संघ मालक चांदसाब चांद यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर क्वालिफाय राऊंडमध्ये या ठिकाणी एलिमिनेटर राऊंडमध्ये पराभूत झालेल्या संघासाठी अर्थात सेमी लुझरसाठी रोख स्वरूपाचं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे, तेही या ठिकाणी या संघासाठी देण्यात येत आहे. दामोदर क्रिकेटर्स या संघासाठी मी विनंती करतो या ठिकाणी शानी बोर्डेकर आपल्याला या ट्रॉफीचं आपण वितरण करावं, या पारितोषिकाचं आपण वितरण करावं. त्यानंतर दुसरा उपांत्य फेरीतील पराभूत संघ जो चतुर्थ क्रमांक तृतीय क्रमांकाची पारितोषिक पुरस्कृत केली होती, चांदसाब चांद यांनीच पुरस्कृत केलेली होती आणि त्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय ओम साई क्रिकेटर्स. मी या ठिकाणी विनंती करतो मनोज पारसेकर आपल्याला विनंती करतो की आपण या पारितोषिकाचं वितरण करावं. त्यानंतर असा एक संघ आहे हळदिवे सर, असा एक संघ मालक आहे जो संघ खेळवतो, आम्हाला लागणारी सर्व मदतही करतो, आमच्यामध्ये सहभागीही होतो, खेळाडू म्हणून मैदानातही उतरतो. माणसाच्या चेहऱ्यावर एखाद्या गोष्टीचं समाधान असावं, त्यांच्या संघाचं नावच आहे समाधान. त्यामुळे दरवर्षी त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये असतो आणि अतिशय सुंदर असं हे व्यक्तिमत्व राकेश महाजन यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. नंदू टोपले आपल्याला विनंती असेल आपण हे सन्मान ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा.
त्यानंतर साहेब आपण जे चर्चा करतो एका टोकाला असलेला गाव, या ठिकाणाहून जवळपास 29-30 किलोमीटर गाव आहे. म्हणजे तुमच्या कणकवलीतून तो गाव किती किलोमीटर असेल याचा विचार करा. पण आम्ही सुद्धा तुमच्याकडे येतो त्या ठिकाणी खेळायला, म्हणजे त्यांचा सन्मान या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि त्यांचा संघ होता, विजय गवस यांच्या मालकीचा संघ होता, वाईल्ड फायर मांगेली संघ. आणि या ठिकाणी मी सन्मान करण्यासाठी विनंती करतो चांदसाब चांद यांना. त्यानंतर असा एक संघ, असा एक संघाचा खेळाडू, असा एका संघाचा सेनापती नेहमीच पडद्याच्या मागे राहतो, नेहमीच आम्हाला त्याचं सहकार्य असतं. कधी कधी कानही टोचले जातात, आम्हीही त्याचे कान टोचतो. अशा पद्धतीचा प्रमोद गवस ज्या संघाचं प्रतिनिधित्व करत होता, तेजस कणकुपकर यांच्या मालकीचा हा संघ माऊली वॉरियर्स, माऊली वॉरियर्स संघाचे संघमालक या ठिकाणी आहेत. मी विनंती करतो डी.के. जाधव सर, आपण या सन्मान ट्रॉफीचं वितरण करावं. मित्रांनो, दरवर्षी आम्ही एका खेळाडूचा या ठिकाणी सन्मान करतो, ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी आपली खेळाची छाप सोडली, संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, आपली एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण केली. गेल्या वर्षी मला ट्रॉफी देऊन मला जवळपास रिटायर करून टाकलं यांनी. पण आम्ही सांगितलं होतं की आम्ही जीवात जीव असेपर्यंत क्रिकेट आम्ही सोडणार नाही, आम्ही मैदानावरती येणार. आणि त्यामुळे, कारण लोक म्हणतात की तुम्हाला सन्मानाची ट्रॉफी दिली तो जीवन गौरव पुरस्कार, आणि जीवन गौरव पुरस्कार दिल्यानंतर त्याने थांबायचं असतं. आणि या वर्षीची ट्रॉफी कोणाला मिळणार ही उत्सुकता आहे, ती मी सांगणार नाही कोणाला मिळणार ते सांगण्यासाठी आमंत्रित करतोय जो नेहमी माईक द्यायला गेल्यानंतर पळून जातो, आज स्वतः तो माईकवरती त्या खेळाडूचं म्हणजे लिजंड प्लेयर ऑफ द इयर 2026 पर्व 3 आणि त्याचं त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रमोद गवस यांना. धन्यवाद जय भोसले साहेब. दोडामार्ग तालुका लिजंड ट्रॉफी पर्व 3 आज शेवटचा दिवस होता अंतिम सामन्याचा, आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आम्ही आज लिजंड पर्वाचं हे 3रं वर्ष आहे. गेल्या पहिल्या वर्षामध्ये ज्यावेळी आम्ही सुरुवात केलेली होती त्यावेळी जवळजवळ 7 ते 70 खेळाडू होते, परंतु आताच्या जर 3ऱ्या वर्षामध्ये बघितलं तर 103 ते 4 प्लेयर आहेत. परंतु म्हणावा तसा आम्हाला सपोर्ट त्यांचा मिळत नाही आहे. आणि आम्ही प्रत्येक खेळाडूला आम्ही हेच सांगत असतो की तुम्ही जर आम्ही गेले 3 वर्ष बघतोय की आम्ही एक 10 ते 12 जे आम्ही लोक आहोत, मी सर्वांची आता नावं घेतो. हिराकांत खानोलकर असेल, निलेश तळणकर, संदेश रेडकर, जय भोसले, कृष्णा नाईक, महेंद्र तळणकर किंवा बाबा मयेकर असतील, आणि आमचे मित्र अमित सडेकर किंवा संदेश रेडकर, सर्वांची नावं, राकेश महाजन असेल, साने बोर्डेकर, आम्ही मेहनत घेतो. परंतु आम्ही आता कालच्या दिवसामध्ये सुद्धा बघितलं, परंतु 103 लिजंड खेळाडू असून सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत फक्त जर्सीचाच उपभोग घेतात असं तर मला वाटत. मी बघतोय आता कालपासून, कारण आम्हीच मेहनत घेतो आणि त्याचं श्रेय आम्हीच घेतो असं नाही आहे, कारण त्याचं श्रेय सुद्धा तुम्ही सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणि जर ही स्पर्धा टिकवायची असेल तर तुमचं सहकार्य पाहिजे, कारण आम्हीच जर आयोजित करत गेलो आणि तुम्ही फक्त जर जर्सी घेऊन घरी घेत गेलात असं आम्ही बघतोय गेली 3 वर्ष. आणि आतासुद्धा मागच्या मी गेल्या खूप वर्षामध्ये मी सांगतो, जय माझ्यासोबत आहे, की फक्त आम्ही जे आयकॉन खेळाडू खेळतो किंवा एखादा खेळाडू असेल
की तो जर अनुपस्थित राहिला त्याचा संघाला मालकाला फटका बसतोच, परंतु फटका बसल्यानंतर सुद्धा संघ मालक खूप एकदम वेगळ्या मनस्थितीत असतो. असं पुढच्या वर्षी होऊ नये आणि पुढच्या वर्षी सुद्धा मगाशी जय भोसलेने सांगितल्याप्रमाणे आम्ही एका वेगळ्या पद्धतीचं नियोजन असेल की काय असेल परिस्थिती आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी सांगू. आता आम्ही एका अशा खेळाडूचं की गेली 3 वर्ष आम्ही बघतो अतिशय शांत आणि संयमी, आणि कधीही त्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये असं दाखवून दिलेलं नाही की तुम्ही आयोजित करत राहा, माझा तुम्हाला फुल सपोर्ट असेल. असा शांत आणि संयमी, ज्याला क्रिकेटची ज्यांनी आपल्या संघासाठी पायाभरणी केली या परिसरामध्ये, असा गुणवान खेळाडू की त्यांनी आम्हाला गेली 3 वर्ष अत्यंत मोलाचं त्याचं सहकार्य असतं. असा या स्पर्धेतील 2026 स्पर्धेतील एक लिजंड खेळाडू म्हणून आम्ही त्याची घोषणा करतोय, चांद साहब चांद यांची. तर त्यांना आम्ही विनंती करतोय, श्री हळदेवी सर आणि DK पाटील सर यांना विनंती करतोय की त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि यापुढील आम्ही विनंती करतोय जय भोसले यांना स्वीकार करा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ दे. सर्व सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. ज्यावेळी आम्ही कुठल्याही आर्थिक अडचणीमध्ये असतो, स्पर्धा कशी पार पाडायची, पहिलं पारितोषिक कोण देईल काय देईल, तर 2 व्यक्ती नेहमीच आमच्या समोर असतात. मला तर एका व्यक्तीचं खास कौतुक करावं, चांदसाबचं, की किती पैसे कमी पडतात त्याचा फक्त आकडा मला सांग. दुसरा व्यक्ती असा आहे जो रात्री 11:30 वाजता मला स्वतः वैयक्तिक फोन करून सांगतो की जय यावेळी इंटरेस्ट दिसत नाही आहे, काय झालंय. जर कोण बक्षीस द्यायला तयार नसेल तर पहिलं आणि दुसरं बक्षीस लवू. या संदर्भात निलेश बरोबर मी बोललो, पहिलं आणि दुसरं बक्षीस मी देतो, पण स्पर्धा आपली ही पुढे चालू राहावी असे सांगणारे आमचे जवळचे मित्र. त्याने मला सांगितलेलं नाव सांगू नको म्हणून, पण माझ्याच्याहून ते राहवत नाही. आणि मनोज पारसेकर याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. कारण त्याने रात्री 11:30 वाजता मला फोन केला की पहिलं पारितोषिकाचं काय झालं, दुसऱ्या पारितोषिक. मी म्हटलं अजूनपर्यंत तर काही नाही, उद्यापर्यंत कळेल. तर म्हणालो जर मिळालं नाही तर पहिलं आणि दुसरं बक्षीस मी देणार असं त्याने मला सांगितलेलं होतं. मी फक्त निलेशला ही गोष्ट सांगितलेली आणि त्याच्यानंतर मग आमचे बाबा टोपले वगैरे यांनी पारितोषिकं दिली. आणि बाबाकडे गेल्यानंतर कधी आम्ही रिकामे हाताने आलेलो नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. तर आता आपण थेट वळूया पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर या किताबाचा मानकरी ठरतोय वन अँड ओनली, ज्याने अतिशय लाजवाब 3 झेल महत्वपूर्ण अशा सामन्यात टिपले गेलेत, श्री फायटर संघाचा संदेश देसाई, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मित्रांनो, या खेळाडूबद्दल काय सांगावं. आज झेल घेतले म्हणून त्याचं कौतुक केलं. काल याने एका सामन्यात 35 धावा कुठल्या. आज थोडीशी बॅट त्याच्यावर रुसली, मात्र संदेश तुझा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अतिशय सुंदर असा खेळ या ठिकाणी तुझ्याकडून झाला. मी मनोज पारसेकर आपल्याला विनंती करतोय संदेश देसाई यांचा सन्मान बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या किताबानं करावा. या स्पर्धेत नेहमी दरवर्षी चंद्रा 11चे सर्वेसर्वा चंद्रा आयनोडकर यांच्याकडून एक पारितोषिक पुरस्कृत केलं जातं की मोस्ट सक्सेस ऑफ द टुर्नामेंट. जो प्लेयर असेल त्याच्यासाठी रोख 1111 रुपये आणि ट्रॉफी. या स्पर्धेत 2 खेळाडू असे होते की ज्यांनी 7 सिक्सरी प्रत्येकी मारले. मात्र एका खेळाडूने 6 सामने खेळून 7 सिक्सर मारले, तर एका खेळाडूने 5 सामने खेळले आणि 7 सिक्सर मारले. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे कालच्या महत्त्वपूर्ण अशा सामन्यामध्ये
त्याने 2 षटकार लगावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. प्रेक्षकांनी टाळ्याचा या ठिकाणी कडकडाट केला आणि या पारितोषिकाचा विजेता ठरतोय श्री फायटर संघाचा संघ मालक सरसेनापती श्याम नाईक. 7 सिक्सर या स्पर्धेत त्याने आणि 2 मॅन ऑफ द मॅच चंद्र 11 चे ओनर चंद्र ऐनोडकर यांच्या हस्ते. आज भगव्या ड्रेस मध्ये दोघं पण दिसले असते, पण चंद्राच्या संघाचा चंद्र त्या संघाचा प्रतिनिधी करणारा खेळाडू होता, मात्र थोडासा तो बाहेर बसला आज. त्यानंतर मित्रांनो आपण अनेक क्षेत्ररक्षण बघितलं, मात्र महत्वाची धुरा असते ती एसटी रक्षकाची. या स्पर्धेतील बेस्ट विकेट किपर अतिशय सुंदर असं एसटी रक्षण सगळ्यांनीच केलंय, मात्र ज्याने आपल्या संघाकडूनही विकेटच्या पाठीमागे एसटी रक्षणाची भूमिका नेहमीच बजावली. दामोदर क्रिकेटर्स भेडशी संघाकडून खेळताना त्याने अनेक स्पर्धांमध्ये विकेट किपिंग करताना अतिशय चोखंदळपणे धावा वाचवल्या, झेल टिपले, यष्टीचित केले. तोच या ठिकाणी श्री फायटर संघाचा निलेश तळणकर ठरतोय उत्कृष्ट यष्टी रक्षकाचा मानकरी. मी या ठिकाणी विजय गवस आपल्याला विनंती करतो या ठिकाणी या पारितोषिकाचं आपण वितरण करावं. निलेश तळणकर, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, कारण ही जी स्पर्धा होते ना ती संपूर्ण याच्या खांद्यावर ठेवून होते. या स्पर्धेचा सर्व म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये, कारण पुढचा बैल जसा चालेल तशीच पाठची जनावरं चालतात, हा आजपर्यंतचा इतिहास, आणि हा एका लाईन मध्ये चालणारा खेळाडू, त्याचमुळे ही स्पर्धा आपली चांगल्या वेगळ्या उंचीवर जाऊन ठेपली. त्यानंतर काय बोलावं या खेळाडू बद्दल. वर्षानुवर्षे जसजसं हळदिवे साहेब माणसाचं वय वाढतं तसे पाय चालत नाहीत, माणसाचे वय वाढतात तेव्हा बुद्धी तल्लक राहत नाहीत, मात्र हा खेळाडू जसं एक वर्ष याचं वाढत जातं तसं याच्या बॅटीला धार एवढी येते की समोरच्या गोलंदाजांची अक्षरशः कत्तल करून टाकतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये 133 धावा जमवल्या गेल्यात याच्या बॅट मधून, आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेत 133 धावा ज्याच्या बॅट मधून निघाल्या गेल्या तो या ठिकाणी ओम साई क्रिकेटर संघाचा संदेश रेडकर ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. राकेश महाजन, आपल्याला विनंती असेल आपण या पारितोषिकाचं वितरण करावं. या मैदानावरती आपण षटकार भरपूर बघितलेत, मात्र सर्वात जास्त चौकाराने ह्या धावा जमवल्यात, त्यामुळे याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण चौकाराने धावा जमवू शकतो हे याने दाखवून दिलंय. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या मैदानावरती इकॉनॉमिकली अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, ज्याची गोलंदाजी बघितल्यानंतर असं वाटतं याच्यावर एका षटकात 4 तरी षटकार बसणारच, मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये अवघे 2 चौकार त्याच्या गोलंदाजीवर बसले गेलेत आणि त्या गोलंदाजाने 4 विकेट चटकावलेत. लगान स्टाईल त्याची प्रसिद्ध झाली या मैदानावरती. लगान त्याच्या पुढे लावलं गेलं हरी, आणि बाळा सावंत जो फ्रेंडशिप चेंदवन संघाकडून खेळायचा त्याच्या गोलंदाजीची जणू या ठिकाणी प्रति कॉपी आपल्याला पाहायला मिळाली. तो श्री फायटर संघाचा हरीश शेटकर ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या हरी या ठिकाणी
क्वालिफायर 1च्या सामन्यामध्ये अवघी 1 धाव या खेळाडूने या गोलंदाजाने दिले आणि त्याच्या जोरावरती तो सामना त्याने जिंकला. 18 चेंडूत 14 धावांची नंदू गरज होती आणि अवघी 1 धाव याने एका षटकामध्ये दिली आणि तिथून सामना परतला आणि त्यामुळे वक्रतुंडला आणखी एक मॅच खेळावी लागली. त्यानंतर सर्वात मोठं बक्षीस ज्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असतात, अर्थात मॅन ऑफ दी सिरीज. मॅन ऑफ दी सिरीज बद्दल बोलायचं झालं, अष्टपैलू कामगिरी फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये आणि कुणाच्या मनामध्ये जर असेल एखाद्या खेळाडूचं नाव तर तुम्ही सांगायचं आहे मॅन ऑफ दी सिरीज. एनी गेस? आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजीमध्ये 123 धावा ज्याच्या बॅट मधून निघाल्यात आणि त्याने 5 गडी बाद केलेत, तो सतीश देसाई वक्रतुंड वॉरियर संघाचा खेळाडू या ठिकाणी ठरतोय मॅन ऑफ दी सिरीज. नंदू टोपले यांना विनंती करतोय या पारितोषिकाचं त्याने वितरण करावं. संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा ठरलाय सतीश. नंदू, जेव्हा आपण क्रिकेट खेळायचो त्यावेळी फक्त गावातली लोक जिंकून आल्यानंतर त्यांना समजायचे की बेडशीची टीम जिंकली, झरेबंबाची टीम जिंकली. मात्र आज घरात बसल्या यूट्यूबवरती आपण मॅचींचा आनंद घेऊ शकता, ज्याची पायाभरणी संतोष नाणेकर यांनी केली. आणि आज tenniscricket.in ही गिरीश कोचरेकर आणि सोनम चव्हाण यांच्या माध्यमातून या विभागामध्ये कार्यरत असणारी tenniscricket.inच्या या माध्यमातून 196 देशामध्ये या क्रिकेट स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं गेलं. त्यांच्या प्रतिनिधीला मी विनंती करतो या ठिकाणी येऊन तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. गेल्या वर्षी आम्ही यूट्यूब केलं नव्हतं, यावर्षी केलंय. परत पुढच्या वर्षी वेगळ्या धर्तीवर आपण करायचंय. 4 कॅमेरे आपल्याला लावायचे आहेत, मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलंय. आणि त्याची जोड तयारी आम्ही आतापासूनच करणार आहोत. पुढच्या वर्षी तुम्हाला सर्व काही मिळेल. सन्मान केला जातो यांचा. हे पडद्यामागचे कलाकार आहेत मित्रांनो. आपल्याला कमेंट आपण टाकतो, हा चेंडू गेलेला दिसला नाही, हा चेंडू व्यवस्थित या ठिकाणी पकडला गेला नाही. चेंडू पकडणे म्हणजे कॅमेरा वर्क असतो आणि विदिन सेकंदचा टाइम असतो त्यांच्याकडे. अतिशय सुंदर असं कॅमेरा वर्क शिवाने पण या ठिकाणी केलाय. शिवा, तुझंही या ठिकाणी अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या. आपला मित्र या ठिकाणी बसलाय सिद्धेश. अतिशय कॉम्प्युटर स्कोरिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी. आणि आपले सर्व मुसद्दीन या ठिकाणी, आणि याचा या ठिकाणी सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. प्रमोद घोष, आपल्याला विनंती असेल यांचा या ठिकाणी सन्मान करावा. थोडासा नेटवर्क इश्यू असल्यामुळे मित्रांनो, कारण थोडीशी गडबड झाली या ठिकाणी. थोडासा पुढच्या वर्षी आम्ही ती सगळी दूर करू. पुढच्या वर्षी थोडासा तुम्हाला स्लो नेटवर्क असल्या कारणाने कालच्या दिवशी, पण उद्या तुम्हाला या स्पर्धेचे संपूर्ण हायलाइट्स व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबवरती tenniscricket.in वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या स्पीडमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी कोणती काटछाट न करता त्या ठिकाणी मिळणार आहे. तुमचे धन्यवाद tenniscricket.in चे. त्याचबरोबर आता वळूया सांघिक पारितोषिकाकडे. या स्पर्धेतील रनर अप
रनरअप रोख रुपये 15,000 पुरस्कृत राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडून पुरस्कृत द्वितीय पारितोषिक रोख रुपये 15,000 आणि चषक पुरस्कृत कैलासवासी मंगेश भणगे यांच्या स्मरणार्थ अमोल शोभा मंगेश भणगे यांच्या स्मरणार्थ उद्योजक अमोल भणगे यांच्याकडून पुरस्कृत आणि या पारितोषिकाचा उपविजेत्या संघाचा मानकरी ठरतोय तो श्री फायटर जरेबांबरचा संघ. मी संघाच्या खेळाडूंना कर्णधाराला विनंती करेन या ठिकाणी या आणि पारितोषिकाचा या ठिकाणी स्वीकार करा. नंदू टोपले आपल्याला विनंती असेल, सर्व मान्यवरांना विनंती असेल, आपण या ठिकाणी उभं राहायचंय आणि निश्चितपणे पहिल्याच वर्षी हा संघ या स्पर्धेत सहभागी झाला. श्याम नाईकचं स्वप्न पूर्ण झालं, मला टीम द्या, आणि ती टीम दिली आणि या टीमने काय भरारी मारली, अंतिम फेरीमध्ये येऊन ठेपला. एखादीच एक चूक फक्त या ठिकाणी झाली, नाहीतर अंतिम विजेता तुम्ही असला असता. मात्र मनोज पारसेकरचं नशीब या ठिकाणी पूर्णपणे जोरावरती, जसं मैदानावरती पाऊल टाकलं जवळपास विजेतेपदाचा मुकुट आपल्या डोक्यावरती त्यांनी घेतलाय. शानी बोर्डेकर सेनापती म्हणून वावरत होते कालपासून. त्यांचं जर वजन जर चेक केलं गेलं तर मला वाटतं 3-4 किलो नक्कीच कमी झालं असेल या 2 दिवसामध्ये. आज आणि या द्वितीय पारितोषिकाचा प्रथम पारितोषिक या ठिकाणी विजेता ठरतोय आणि हे पारितोषिक पुरस्कृत केलंय आपल्या सर्वांचे दोडामार्ग तालुक्याचे भूषण, दोडामार्ग तालुक्याचा एक सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्व, सिनेस्टार शासकीय उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांच्याकडून पुरस्कृत रोख रुपये 25,000 आणि त्याचबरोबर आकर्षक असा ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत कैलासवासी मंगेश भणगे यांच्या स्मरणार्थ अमोल भणगे यांच्याकडून पुरस्कृत. वक्रतुंड वॉरियर्स दोडामार्ग संघ या स्पर्धेतील विजेता ठरतोय. संघ मालक मनोज पारसेकर, शानी बोर्डेकर आणि वैभव रेडकर. आज या ठिकाणी ही क्रिकेट स्पर्धा आपण याची देही याची डोळे बघितलात. या ठिकाणी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि हा